चिकुर्डे धरण परिसरातील दुर्घटना, 36 तासांनी तरुणाचा मृतदेह बाहेर. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील 21 वर्षीय संकेत रंगराव कांबळे हा तरुण वारणा नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. पन्हाळा आणि वाळवा तालुक्याच्या सीमेवरील चिकुर्डे धरण परिसरात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या संकेतने नदीपात्रात उडी मारल्यानंतर काही अंतर पोहला. मात्र पाण्यातील पोहऱ्यात अडकल्यामुळे तो बाहेर येऊ शकला नाही. मित्राने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत संकेत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली. तब्बल 36 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आज दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजता संकेत कांबळे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पथकाला यश आलं. या शोध मोहिमेमध्ये कृष्णात सोरटे, प्रथम केसरकर, शैलेश हांडे, आदिनाथ कांबळे आणि सुदेश चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली. संकेत कांबळे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं आणि तो नोकरीच्या शोधात होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नवे पारगाव आणि परिसरामध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. एके न्यूज साठी वारणा नगरहून सनी काळे. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.